नागपुरातून जितेंद्र आव्हाड बोलतात, थेट जाऊया. मी काल तो विषय मांडला आणि तिथेच मी संपवला. यावर सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा चिंतन करून लिहिलं, त्यामुळे मला वाटत नाही की त्यावर काही बोललं पाहिजे. हा, मग ते जी माझी शंका होती ती मी व्यक्त केली. आता त्यांनी का केलं नाही, का केलं हे काही आपण सांगू शकत नाही. मी तेच सांगतो, माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक, नाही पटले तरी ठीक. असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या. नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही. मी असं कुठेही म्हटलेलं नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होतात तिथे. न्यायालयाचे निर्णय, काही निर्णय असे असतात की त्याच्यातून स्मेल येतो, जातीचा स्मेल. मी असं म्हटलेलंच नाही. तुम्ही बोललात नाही, काढून बघा. मला आपण अनुभवाला असतं तर मी बोललो असतो. मी शांत बसणारा माणूस नाही. मी बोललो ना, माझ्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हतं सोसायटीमध्ये. हे बोलून टाकलो मी. ती वेदना आहे माझ्या मनात, आजही ती वेदना कायम आहे. कारण का ती बिचारी एकटी बसलेली असायची. तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही. जसं आम्ही वाचत गेलो, वर्णद्वेष समजत गेलो, चातुर्वर्ण समजत गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या आईला का बोलवलं जात नव्हतं. हे मी बोलून दाखवलं ना. हे बा, मी घडलेला प्रसंग लपवणाऱ्यातला माणूस नाही. जो हुआ उसको डंके की चोट पे बोलो. आपला अपमान मनात कशाला ठेवायचा, बोलून दाखवायचा. हो, माझा अपमान झाला. काल तुम्ही एक्झॅक्ट जे शब्द होते ते असे होते की न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून त्यातून जातीयतेचा वास येतो, असं तुम्ही बोलले होते. तर असे काही निर्णय आहेत का जे तुम्ही सांगू शकाल की पर्टिक्युलर असे काय माझ्यासमोर निर्णय नाही आहेत. आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही. काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर तर बरं होईल. सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तरं घ्यायची, ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. मी इशारा दिलाय, तुम्ही शोधून बघा ना जरा. तुम्हाला असं वाटतंय की ती जाती व्यवस्था आपण म्हणतोय की आपण प्रगतिशील भारताकडे जातोय, प्रगतिशील होतोय, अजून जाती व्यवस्था घट्ट करतोय आपण. पण जाती व्यवस्था अजूनही आहे ना, अजूनही कायम आहे असं वाटतं का? प्रत्येक क्षेत्रात कायम आहे. मध्ये IAS-IPS प्रातिनिधिक स्वरूप आलेलं, 4% पण नाही आहेत. आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के आहेत. म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपात हा समाज दिसला पाहिजे, म्हणजे हा समाज मेनस्ट्रीम मध्ये येईल. बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं. की ज्यांना समाजाने मान्यताच दिली नाही, मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही, अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा. 5000 वर्ष मुख्य 5000 वर्ष नाही, जेव्हापासनं हा देश किंवा हे काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं, तेव्हापासून तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात. त्यांना शिक्षण नाही, त्यांना घर नाही, त्यांना शेती नाही. अशा वर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून तर आरक्षण आलं. अहो, तुम्ही साधा विचार करा ना. सगळ्या शाळा, तुमच्याही शाळा या आता म्युन्सिपाल्टीच्या प्रायव्हेटायझेशनकडे चालल्या आहेत. किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात? त्यांची पोरं कुठे जाणार शिकायला? 5 शाळांचं एकत्रीकरण करताय जिल्ह्यामध्ये. काही गावापासून शाळा 15-15 किलोमीटर दूर असतील. कसे जाणार चालत? म्हणजे आपण बोलायचंच नाही असं ठरवल्यावरती मग एक नवीन वर्ग तयार होईल. म्हणजे शिक्षण हे सर्वत्र पसरावं, सर्वदूर जावं, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा
महात्मा फुलेंचा का शाहूंचा विचारच प्रभूत होतोय. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशिक्षित महाराष्ट्र होईल काही दिवसांनी. कोणाला परवडते फी? CBSE, ICSE, काय ते इंटरनॅशनल. इथे 10वीची शाळा फी भरताना मारामारी आहे. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, पगार वाढत नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये हे अजून एक ओझं. कसं जगायचं माणसाने? तुमच्या सगळ्या महापालिकेच्या शाळा देत आहेत आता. ही झोपडपट्टीतली पोरं जाणार कुठे शिकायला? आणि झोपडपट्टीत राहतं कोण? दलित, OBC, ST हेच राहतात ना तिथे. म्हणजे त्यांच्या जर शिक्षणाच्या वाटा बंदच केल्या तर प्राचीन काळचा भारत परत एकदा या देशात निर्माण होईल याची भीती आहे ना माझ्यासारख्याच्या मनामध्ये.